हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ सकाळपासूनच चालू झालेला आहे, कारण आज अन्वीच्या स्कूलमध्ये अॅन्युअल स्पोर्ट्स डे होता आणि आम्ही अन्वीच्या स्कूलमध्ये निघालेलो आहे. अन्वीचे बाबा नव्हते, त्यामुळे आम्ही तिच्या फ्रेंड सोबत निघालो होतो. थोडीशी ही स्कूल लांब आहे, त्याच्यामुळे आम्ही अन्वीच्या फ्रेंड सोबत निघालो आहोत. आणि इथे बघा, स्कूलला आम्ही पोहोचलो. एवढं सकाळी सकाळी लवकर बोलवलं होतं, म्हणजे सकाळी 8 वाजताच आम्हाला स्कूलमध्ये बोलवलं होतं. आणि खूप थंडी होती, मुलं सुद्धा खूप थंडीने अगदी कुडकुडत होती. त्याच्यानंतर इथे बघा, सकाळचं वातावरण सुद्धा खूप छान होतं आणि स्कूल सुद्धा खूप छान दिसत होती, कारण खूप छान असं ग्राउंड सजवलं गेलं होतं. मुलांना इथे बसण्यासाठी व्यवस्था केली होती आणि इकडे स्पोर्ट्स होणार होते. तर फारसं कोणी सकाळी आलं नव्हतं, आम्हीच कदाचित लवकर गेलो होतो. त्याच्यानंतर हळूहळू सगळे लवकर यायला लागले आणि कोणी आलं नव्हतं, त्याच्यामुळे मग चला, मुली म्हटल्या चला थोडा वेळ गार्डन मध्ये खेळत होत्या त्या आणि छान एन्जॉय केलं. अन्वीसाठी सुद्धा ना हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे स्पोर्ट्स काय असतात हे ती पहिल्यांदाच अनुभवणार होती. स्कूलमध्ये तर प्रॅक्टिस घेतलीच होती, पण ऍक्च्युली कसं असतं हे ती पहिल्यांदाच अनुभवणार होती. त्यानंतर सगळेजण आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर प्रथम दीप प्रज्वलन करून देवाचा आशीर्वाद घेऊन सुरुवात झाली. To respect our teachers, officials, and fellow participants. We shall play with discipline, courage, and fairness. Let the spirit of team. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune.
त्यानंतर पॅरेंट्स लोकांसाठी सुद्धा एक गेम होता, संगीत खुर्ची सारखाच होता, पण त्यांनी थोडासा वेगळा ठेवला होता. त्यानंतर आमच्या मॅडमना झोप आली होती, कारण त्या सकाळी उठल्या होत्या आणि मग तो क्षण आला जेव्हा तिचं नाव घेतलं गेलं. तो आवाज ऐकताच खरंच खूप एवढं छान वाटलं ना. कदाचित तिला फारसं कळलंही नसेल. ती आयुष्याच्या एका पहिल्या टप्प्यावर उभी आहे. तिला जिंकण्याचा तर आनंद होताच. हा मेडल फक्त तिच्यासाठी नव्हता, तर आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण होता. कारण आमची छोटीशी बाहुली एक मोठा टप्पा पार करून पुढे चालायला शिकलेली आहे. माझ्या लेकीला एवढंच सांगायचंय की तू आज जिंकलीस, उद्या कदाचित नाही जिंकणार, पण प्रयत्न करणं सोडू नको. हा गोड दिवस आमच्या आयुष्यभरासाठी आठवण म्हणून राहील. तर तिने आल्यानंतर तिचे सर्टिफिकेट देवाजवळ ठेवले. चला तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.